एक मोठी बातमी येते। थोड्याच वेळात रुपाली चाकणकर सुनेत्रा पवार यांची भेट घेणार आहेत। या भेटीमध्ये नाशिक भोंदूबाबा प्रकरणाबाबत म्हणणं आपलं स्पष्ट करणार असून रुपाली चाकणकर यांनी नुकतीच पुणे डीजी यांची भेट घेतली असून आता सुनेत्रा पवार यांच्या भेटीसाठी चाकणकर जात आहेत। पुढील 2 दिवसात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कोर कमिटीची देखील बैठक होण्याची शक्यता आहे। या बैठकीमध्ये रुपाली चाकणकर यांच्या राजीनाम्याच्या संदर्भात निर्णय होण्याची शक्यता आहे। अधिक माहितीसाठी जाऊयात आमचे प्रतिनिधी अक्षय मंकणी यांच्याकडे। अक्षय, काय घडामोडी? श्वेता, खरं तर रुपाली चाकणकर यांच्या राजीनाम्याची मागणी जी आहे ती सातत्याने आपल्याला पाहायला मिळते। खरं तर नाशिकमधले जे कॅप्टन भोंदूबाबा आहेत त्यांचे अनेक कारनामे जे आहेत ते अनेक व्हिडिओच्या माध्यमातून समोर येताना पाहायला मिळतात। त्यांच्यावरती लैंगिक शोषणाचा आरोप होताना पाहायला मिळतो आणि त्यांच्यासोबत अनेक व्हिडिओज आणि फोटोजमध्ये राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर या प्रामुख्याने दिसतात। त्यामुळे या सगळ्या गोष्टींना पाठबळ रुपाली चाकणकर येतात असता हा सवाल निर्माण होतोय आणि त्यामुळे त्यांच्या राजीनाम्याची मागणी सातत्याने होते। या सगळ्या प्रकरणासंदर्भात आता रुपाली चाकणकर जे आहेत त्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट जी आहे ती थोड्याच वेळात घेणार आहे। परंतु या सगळ्या प्रकरणाच्या संदर्भात पुणे डीजींची भेट जी आहे ती देखील रुपाली चाकणकर यांनी घेतलेली आहे आणि या सगळ्या भेटीनंतर सुनेत्रा पवार यांच्या भेटीला जाणार आहे आणि स्पष्टीकरण जे आहे ते रुपाली चाकणकर आपलं देणार आहेत या सगळ्या भोंदूबाबा प्रकरणाच्या संदर्भात। परंतु या सगळ्या महत्वाची घडामोड अशी आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महत्वाच्या नेत्यांची बैठक पार पडणार आहे या सगळ्या प्रकरणावरून। त्या सगळ्या बैठकीमध्ये रुपाली चाकणकर यांचा राजीनामा काही महत्वाचा निर्णय होणार का हे पाहणं महत्त्वाचं। बिलकुल अक्षय, धन्यवाद या माहितीसाठी।